लिंबू आणि मध. कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस आणि 1 चमचा मध घालून सकाळी पिल्यास शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते आणि शरीर हलके वाटते. गूळ आणि तूप. थोडासा गूळ आणि अर्धा चमचा तूप एकत्र खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि स्नायूंमधील कडकपणा कमी होण्यास मदत होते. हळद आणि मिठाचा लेप. अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर मीठ थोड्या कोमट पाण्यात किंवा तिळाच्या तेलात मिसळून पेस्ट तयार करा. हा लेप कमरेवर लावून 15-20 मिनिटे ठेवा. यामुळे सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते. मेथी आणि लसूण खाणे. सकाळी रिकाम्या पोटी 2-3 लसणाच्या पाकळ्या किंवा थोडी भिजवलेली मेथी खाल्ल्यास स्नायूंना बळ मिळते आणि कंबरदुखी कमी होण्यास मदत होते. गरम पाण्याने अंघोळ. दररोज गरम पाण्याने अंघोळ केल्यास स्नायू सैल होतात आणि कंबरदुखी कमी होते. तुळशीचा काढा. 5-6 तुळशीचे पाने 1 कप पाण्यात उकळा. पाणी अर्धे झाल्यावर गाळून त्यात थोडा मध घालून प्या. हा काढा शरीरातील वेदना कमी करण्यास मदत करतो. हळद आणि सुंठ पावडर. अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर सुंठ पावडर कोमट पाण्यासोबत घेतल्यास शरीरातील सूज कमी होते आणि कंबरदुखीत आराम मिळतो. एरंडेल तेलाचा उपाय. एरंडेल कॅस्टर तेल थोडे कोमट करून कमरेवर हलक्या हाताने मालिश करा. एरंडेल तेलामुळे सूज कमी होते आणि कंबरदुखी हळूहळू कमी होण्यास मदत होते. अजवायनचा शेक. 1 चमचा ओवा, अजवायन कढईत थोडा गरम करा. नंतर तो कापडात बांधून पोटली तयार करा आणि कमरेवर हलका शेक द्या. यामुळे स्नायूंचा ताण कमी होतो आणि कंबरदुखीत आराम मिळतो. आल्याचा काढा. आल्यामध्ये दाह कमी करणारे गुण असतात. 1 कप पाण्यात अर्धा चमचा किसलेले आले घालून 5-7 मिनिटे उकळा. नंतर गाळून त्यात थोडा मध घालून प्या. हा काढा दिवसातून 1 ते 2 वेळा घेतल्यास शरीरातील वेदना आणि कंबरदुखी कमी होण्यास मदत होते. हळद घातलेले दूध. हळदीमध्ये नैसर्गिक सूज कमी करणारे आणि वेदना कमी करणारे गुण असतात. 1 ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा हळद घालून रात्री झोपण्यापूर्वी प्या. हा उपाय केल्याने शरीरातील सूज कमी होते आणि स्नायूंना आराम मिळतो. मेथी पावडरचा उपाय. मेथीमध्ये दाह कमी करणारे गुण असतात. रात्री 1 चमचा मेथी पावडर कोमट पाण्यासोबत किंवा कोमट दुधासोबत घ्या. नियमित सेवन केल्यास सांधेदुखी व कंबरदुखी कमी होण्यास मदत होते आणि शरीरातील कडकपणा कमी होतो. गरम मिठाचा शेक. 1 कप जाड मीठ कढईत हलके गरम करा. नंतर ते स्वच्छ कापडात बांधून पोटली तयार करा. ही पोटली कमरेवर 10-15 मिनिटे हलक्या हाताने फिरवत शेक द्या. मिठाचा गरम शेक स्नायूंमधील ताण कमी करतो, रक्ताभिसरण सुधारतो आणि वेदना कमी होण्यास मदत करतो. लसूण तिळाच्या तेलाची मालिश. लसूण हा नैसर्गिक वेदनाशामक मानला जातो. 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून त्या 2-3 चमचे तिळाच्या तेलात हलक्या आचेवर गरम करा. लसूण थोडा तपकिरी झाल्यावर गॅस बंद करा आणि तेल कोमट होऊ द्या. हे कोमट तेल कमरेवर हलक्या हाताने 5 ते 10 मिनिटे मालिश करा. यामुळे स्नायूंना आराम मिळतो, कडकपणा कमी होतो आणि कंबरदुखी हळूहळू कमी होण्यास मदत होते.